समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सांगली मिरज परिसरातील अनेक शासकीय, निमशासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या आया, वॉर्ड बॉय, टेक्निशियन, सफाई कर्मचारी, सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर व इतर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर गंभीर अन्याय होत असल्याचा आरोप वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने केला आहे। कामगारांकडून दिवस रात्र सेवा घेतली जाते, मात्र त्यांना किमान वेतन, ईएसआयसी, पीएफ, नियुक्ती आदेश, बोनस व सामाजिक सुरक्षा यांसारखे मूलभूत हक्क दिले जात नसल्याचा गंभीर मुद्दा संघटनेने उपस्थित केला आहे। या पार्श्वभूमीवर आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या शिष्टमंडळाने सांगली जिल्हाधिकारी माननीय अशोक काकडे तसेच IMA मिरजचे अध्यक्ष डॉक्टर रियाज मुजावर यांना लेखी निवेदन देऊन रुग्णालय व्यवस्थापनाला स्पष्ट इशारा दिला आहे की कामगार कायद्यांचे तात्काळ पालन करा, अन्यथा कायदेशीर कारवाई अटळ आहे। संघटनेच्या म्हणण्यानुसार अनेक रुग्णालयांमध्ये आउटसोर्सिंग कंपन्यांच्या माध्यमातून कंत्राटी कामगार ठेवले जात आहेत, परंतु कंत्राटी असो किंवा कायमस्वरूपी सर्व कामगारांना समान कायदेशीर हक्क देणे बंधनकारक आहे। संघटनेने रुग्णालयांना खालील मागण्या तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली आहे। सर्व कर्मचाऱ्यांची ईएसआयसी व पीएफ नोंदणी, शासनाने ठरवलेले किमान वेतन, लिखित नियुक्ती आदेश, बोनस, पगारी रजा, आठवड्याची सुट्टी, पीपीई किट, मास्क, ग्लोव्ज व आरोग्य सुरक्षा, महिला कर्मचाऱ्यांसाठी तक्रार निवारण समिती व मातृत्व सुविधा, कामगारांना रोख पगार देणे, खोटे वेतन व्हाउचर तयार करणे किंवा वेतन नोंदी लपवणे हे कायद्याने दंडनीय गुन्हे आहेत, असे संघटनेने स्पष्ट केले आहे। संघटनेचे संस्थापक आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांच्या सामाजिक सुरक्षा व न्याय हक्कासाठी ही लढाई उभी करण्यात आली असल्याचे संघटनेने सांगितले। यावेळी पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, कार्याध्यक्ष जगदीश कांबळे, महासचिव अनिल मोरे, उपाध्यक्ष किशोर आढाव, कोषाध्यक्ष हिरामण भगत, युवराज कांबळे, मोशीन जमादार, रशीद सय्यद, वैभव कांबळे, दशरथ गायकवाड, वंदे नवाज राजरतन, संगाप्पा शिंदे, संदीप कांबळे, विनायक पेटारे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की कामगारांचे हक्क नाकारले तर आंदोलन आणि कायदेशीर लढा हे दोन्ही अटळ आहेत। आम्ही वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज आम्ही सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेबांना निवेदन दिलं। निवेदनामध्ये प्रामुख्याने मुद्दा शासकीय, निमशासकीय हॉस्पिटलमधील जे काही कर्मचारी काम करतात, जे वार्ड बॉय असतील, शिपाई असतील, अनेक कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात, त्यांना ESI वेतन लागू केलं जात नाही, त्यांना PF लागू केलं जात नाही। गेले अनेक वर्ष काम करत असताना त्यांना कुठल्याही प्रकारची आरोग्य सुविधा मिळत नाही, सुरक्षित किट मिळत नाही, किमान वेतन मिळत नाही। अशी परिस्थिती जी आहे, अनेक मुद्दे आम्ही संबंधित कंत्राटी कामगार असतील, शासकीय, निमशासकीय हॉस्पिटलमधील सर्वांच्यासाठी आम्ही किमान वेतन, PF, ESIC याची नोंदणी हवी, तात्काळ मिळावी, या संदर्भात जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेबांच्याकडे आम्ही मागणी केली। आमची मागणी रास्त असून तात्काळ आम्ही संबंधित हॉस्पिटलला सूचना करू आणि तात्काळ किमान वेतन, ESIC, PF सगळी नोंदणी तात्काळ लागू होईल अशा रीतीने आम्ही प्रयत्न करू, असं आम्हाला आश्वासन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि आम्ही तात्काळ या ठिकाणी होईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने सांगली जिल्ह्यात कार्यरत असणारे सर्व खाजगी रुग्णालय, याचबरोबर मिरज सिव्हिल, सांगली सिव्हिल येथे कार्यरत असणारे निमशासकीय, शासकीय कर्मचारी जे कंत्राटी तत्वावर काम करत आहेत, अशा सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्काचं प्रॉव्हिडंट फंड, किमान वेतन, याचबरोबर त्यांना सुरक्षा किट, महिलांना त्या ठिकाणी काम करणाऱ्या ठिकाणी संरक्षण, अशा विविध मागण्यांसाठी आम्ही आमच्या मागण्या आज प्रथमतः मिरज IMA येथील डॉक्टर रियाज मुजावर, जे स्वतः अध्यक्ष आहेत, यांना निवेदन दिलेलं आहे। याचबरोबर सांगली जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे साहेब यांच्यासमोर सदर विषयासंबंधात तपशीलवारप्रमाणे चर्चा केलेली आहे। या चर्चेला वंचित ट्रान्सपोर्टचे माननीय संजय कांबळे, याचबरोबर युवराज कांबळे,
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रशांत वाघमारे साहेब आणि आमचे संबंधित सर्व कर्मचारी उपस्थित होते आणि हे मागणे रास्त आहेत आणि ह्या मागण्या लवकरात लवकर न्याय मिळावा अशी आमची माननीय जिल्हाधिकारी व IMAचे अध्यक्ष यांच्याकडे निवेदन आहे. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.